कोणताही जेव्हा नवीन फंड जसं नवीन शेअर मार्केटमध्ये येतो तो IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर या स्वरूपात येतो, तर जेव्हा नवीन फंड मार्केटमध्ये येतो तेव्हा तो न्यू फंड ऑफर NFO या स्वरूपात मार्केटमध्ये येतो आणि त्याची फेस व्हॅल्यू जी असते ती असते 10 रुपये. म्हणजे जे कोणी इन्व्हेस्टरने जेव्हा त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला गेले तर त्यांना 10 रुपयाचं 1 युनिट असं त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर असे तुमच्या माझ्यासारखे लाखो इन्व्हेस्टर्स काय करतात की आपले पैसे गोळा करून या फंड मॅनेजरकडे त्यावेळी देतात आणि मग ते हे सगळे पैसे जमा करून काही कंपन्यांचे शेअर्स विकत घेतात. ओके, आणि युनिटचा रेट 10 रुपये तर फिक्स झालेला आहे. मग जी काही गुंतवणूक आहे आणि ती भागिले 10 असे करून नंबर ऑफ युनिट्स काढले जातात आणि ज्या ज्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली, म्हणजे कोणी 1 लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर 1 लाख भागिले 10, तर त्या प्रमाणात त्यांना युनिट्स मिळणार. कोणी 2 लाख रुपयाची गुंतवणूक केली असेल तर 2 लाख भागिले 10, तर अशा पद्धतीने त्यांना युनिट्स मिळतील. तर अशा